पूछा मेरे जीवन में सच में प्रभु तू है या नहीं है। मेरे भाइयों बहनों, आइए परमेश्वर के वचन की तरफ हम जाते हैं। आज परमेश्वर का वचन बहुत बढ़िया और अद्भुत और अभिषेक होके आया हुआ है। मेरे भाइयों बहनों, ध्यान दे के सुनिए। मैं मराठी में कुछ बात बोलने वाला हूं। मराठीमध्ये एक म्हण आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. माझ्या मागे बोलताल का? ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पण प्रियांनो, आज पवित्र शास्त्राच्या मार्गातून आपण एक विषय घेणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे प्रियांनो, ऐकावे जनाचे, ऐकावे दुनियाचे, पण करावे प्रभू येशू ख्रिस्ताचे, करावे पवित्र आत्म्याचे, करावे परम त्या पित्याचे. प्रियांनो, जर तुम्ही तुमचं जीवन मनुष्याच्या सल्ल्याने, मनुष्याच्या प्रार्थनेवरती विसंबून ठेवून चालवत असताल, मनुष्यावरती डिपेंड राहून जात असताल, तर प्रियांनो, निश्चित तुम्ही कुठेतरी जाऊन धोका खाणार आहात, तुम्ही कुठेतरी जाऊन पडणार आहात, तुम्ही कुठेतरी जाऊन फसणार आहात. जोपर्यंत तुम्ही मनुष्याला प्रथम स्थान तुमच्या जीवनामध्ये देणार आहात, जोपर्यंत मनुष्य तुमचं अग्रस्थान असणार आहे प्रियांनो, त्यावेळेस तुमची 100% गॅरंटी आहात की तुम्ही फसवले जाणार आहात, तुम्ही कुठेतरी तुटले जाणार आहात, तुम्ही कुठेतरी दुखवले जाणार आहात, तुम्ही कुठेतरी तुमचं अपमान होणार आहे. ही गोष्ट आयुष्यामध्ये एक मोठ्या पटलावरती कुठेतरी असं ठिसून ठेवा की जर माणसावरती भाव ठेवत असून तुम्ही जर काही करत असणार तर तुमच्या जीवनामध्ये 100% तुम्हाला निराशा येणार. मी असं म्हणत नाही की कोणत्याच माणसावरती भरोसा ठेवू नका. मी असं शिकवत नाहीये की माणसावर भरोसा ठेवणं चुकीचं आहे. पण प्रियांनो, परमेश्वराचं वचन जर तुम्ही घेतलं तर परमेश्वराच्या वचनावरती जर तुम्ही लक्ष दिलं तर परमेश्वराचं वचन पहिलं सांगतं, इर्मियाचं पुस्तक 32वां अध्याय 40-41 वचनामध्ये, तो मेरे जीवन में कौन सा है, मेरे जीवन में तेरा स्थान कौन सा है. ओल्लारी नमः शकर नमः अपने आप को जांचना है मेरे भाइयों बहनों कि परमेश्वर का स्थान मेरे जीवन में क्या है. परमेश्वराचं स्थान माझ्या जीवनामध्ये कुठे आहे? कितव्या क्रमांकावरती मी परमेश्वराचं स्थान ठेवलेलं आहे? आता आपण गीत गायलं की सबसे ऊंचा है प्रभु तेरा नाम. मेरे भाइयों बहनों, अपने आप को इस वक्त जांचना है कि सबसे ऊंचा मेरे जीवन में सच में प्रभु तू है या नहीं है. मेरे भाइयों बहनों, आइए परमेश्वर के वचन की तरफ हम जाते हैं. आज परमेश्वर का वचन बहुत बढ़िया और अद्भुत और अभिषेक होके आया हुआ है. मेरे भाइयों बहनों, ध्यान दे के सुनिए. मैं मराठी में कुछ बात बोलने वाला हूं. मराठीमध्ये एक म्हण आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. माझ्या मागे बोलताल का? ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. पण प्रियांनो, आज पवित्र शास्त्राच्या मार्गातून आपण एक विषय घेणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे प्रियांनो, ऐकावे जनाचे, ऐकावे दुनियाचे, पण करावे प्रभू येशू ख्रिस्ताचे, करावे पवित्र आत्म्याचे, करावे परम त्या पित्याचे. प्रियांनो, जर तुम्ही तुमचं जीवन मनुष्याच्या सल्ल्याने, मनुष्याच्या प्रार्थनेवरती विसंबून ठेवून चालवत असताल, मनुष्यावरती डिपेंड राहून जात असताल, तर प्रियांनो, निश्चित तुम्ही कुठेतरी जाऊन धोका खाणार आहात, तुम्ही कुठेतरी जाऊन पडणार आहात, तुम्ही कुठेतरी जाऊन फसणार आहात. जोपर्यंत तुम्ही मनुष्याला प्रथम स्थान तुमच्या जीवनामध्ये देणार आहात, जोपर्यंत मनुष्य तुमचं अग्रस्थान असणार आहे प्रियांनो, त्यावेळेस तुमची 100% गॅरंटी आहात की तुम्ही फसवले जाणार आहात, तुम्ही कुठेतरी तुटले जाणार आहात, तुम्ही कुठेतरी दुखवले जाणार आहात, तुम्ही कुठेतरी तुमचं अपमान होणार आहे. ही गोष्ट आयुष्यामध्ये एक मोठ्या पटलावरती कुठेतरी असं ठिसून ठेवा की जर माणसावरती भाव ठेवत असून तुम्ही जर काही करत असणार तर तुमच्या जीवनामध्ये 100% तुम्हाला निराशा येणार.
मी असं म्हणत नाही की कोणत्याच माणसावरती भरोसा ठेवू नका. मी असं शिकवत नाहीये की माणसावर भरोसा ठेवणं चुकीचं आहे. पण प्रियानो, परमेश्वराचं वचन जर तुम्ही घेतलं तर परमेश्वराच्या वचनावरती जर तुम्ही लक्ष दिलं तर परमेश्वराचं वचन पहिलं सांगतं, इर्मियाचं पुस्तक 32वा अध्याय 40-41 वचनामध्ये तो बोलतो की मी तुझं हित केल्या वाचून माघार घेणार नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही मनुष्याकडे जाणार तुमच्या हिताचा सल्ला घेण्यासाठी, हिताच्या गोष्टी ऐकण्यासाठी, प्रियांनो, प्रत्येक मनुष्य स्वतःच काही ना काहीतरी स्वार्थ ठेवून तो तुम्हाला सल्ला देणार आहे. त्याच्या मागे त्याचा काहीतरी स्वार्थी हेतू असल्याशिवाय तो तुम्हाला योग्य तो सल्ला देणार नाही. प्रियांनो, माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा सेल्फिश आहे. मग तो सेवक असू द्या, नाही तर तुमचा भाऊ असू द्या, नाही तर कोणी असू द्या, हा सेल्फिश मनुष्य कधीही तुम्हाला 100%, प्रियांनो नीट ऐका, की सेल्फिश मनुष्य कधीही तुम्हाला 100% सल्ला तुमच्या हिताचा देऊ शकणार नाही. त्याच्या मनामध्ये एक असणार आहे प्रियांनो, त्याच्या होठावरती एक असणार आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, ही वेळ आहे, इस समय, इस वक्त आपको मनुष्य की ओर नहीं देखना है, मनुष्य को प्रथम स्थान नहीं देना है, तो परमेश्वर को, जो परमेश्वर रात और दिन आपके बारे में सोचता है, वो हर समय हर वक्त वो आपके हित के लिए, आपके कल्याण के लिए जागृत रहता है. वो कहता है की मी तुझं हित केल्या वाचून मी माघार घेणार नाही. इर्मिया 32:40-41 वाचा प्रियानो. तो बोलतो की मी तुझ्याशी आज सार्वकालिक करार करत आहे, मी तुझ्या बरोबर हा करार करत आहे की मी तुझं हित केल्या वाचून माघार घेणार नाही. त्यांनी तुमच्या हिताला सुरुवात केलेली आहे प्रियानो. पण प्रॉब्लेम हा आहे, त्याच्या ज्या हितकारक गोष्टी आहेत, तो जो मार्ग तुम्हाला दाखवते यशाया 48:17 प्रमाणे, त्या मार्गावरती आपल्याला चालायचं नाहीये, त्या मार्गावरती आपल्याला जायचं नाहीये, त्या मार्ग आपल्याला स्वीकारायचा नाहीये, त्या ज्या गोष्टी स्वीकारायचा नाहीये. पण ज्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम येणार, त्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक वेळी प्रियांनो आपण देवाकडे धाव घेणार. कारण आपला देवाच्या ठिकाणावरती, देवावरती प्रथम स्थान नाहीये. आपल्या जीवनामध्ये सबसे ऊंचा, सर्वप्रथम सर्वोच्च असं परमेश्वराचं नाव आपण धारण केलेलं नाहीये. प्रियांनो, त्याचं वचन सांगतं की मी तुझं हित केल्या वाचून माघार घेणार नाहीये. आणि हीच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सेवकाकडे, एखाद्या व्यक्तीकडे, एखाद्या मनुष्याकडे तुमच्या हिताच्या गोष्टी ऐकण्यासाठी जातात, तिथं 100% सल्ला तुम्हाला भेटत नाही. पण परंतु प्रियांनो, तिथून जे काय भेटतं, एक स्वार्थी गोष्ट ती तुमची असते. स्वार्थाच्या गोष्टी तिथं असतात, ज्यातून तुमचं हित कमी आणि सांगण्याचं हित जास्त. म्हणून प्रियांनो, नम्र आणि लीन व्हा प्रियांनो. मनुष्यावरती भाव ठेवण्यापेक्षा स्तोत्र संहिता 118:8 प्रमाणे देवाला शरण या. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम, तुमच्या अडचणी, तुमचं दुःख, तुमची निराशा, तुमची आशा घेऊन देवाला शरण या प्रियांनो. मनुष्यावरती भाव ठेवण्यापेक्षा तुम्ही देवाला शरण या प्रियांनो. आणि देवा पुढे आपलं अंतःकरण उघडं करा प्रियांनो. हो प्रियांनो, तुम्हाला मनुष्याचं ऐकायचं आहे, तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे. मनुष्याचं ऐकून शेवट निर्णय तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने घ्यायचा आहे. आणि जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने या जगामध्ये चालणार नाही प्रियांनो, विजय तुमच्या जीवनामध्ये कधीच होणार नाही. तो म्हणतो की तुमच्यामध्ये जो आहे त्याने या जगावरती विजय मिळवलेला आहे. तुमच्यामध्ये जो आहे त्याने या जगावरती विजय मिळवलेला आहे. मग आपण का हरलेलो आहोत, आपण का निराश आहोत, आपण का भटकलेलो, आपण का दुःखामध्ये आहोत? त्याचं कारण आहे, जो आपल्यामध्ये आहे त्याचं आपण ऐकत नाही. यशाया 48:17 तो सांगतो की तुला हितकारक त्या गोष्टी मी तुला शिकवतो. तू कोणत्या मार्गाने गेला पाहिजे त्या मार्गाने मी तुला नेतो. पण प्रियांनो, आपण देवाला उच्च स्थानी न ठेवल्यामुळं, देवाला शरण न गेल्यामुळं आपण आपल्याच बुद्धीने लोकांचं ऐकून आपल्या गोष्टीमध्ये, आपण त्या जाळ्यामध्ये स्वतःच फसतो. ज्यावेळेस तुम्ही लोकांचे सल्ले घेता प्रियांनो, मत्ते 10:16 प्रमाणे सापासारखं चतुर बना. मत्ते 10:16 प्रमाणे सापासारखं चतुर बना आणि कबुतरासारखं निरपद्रवी बना प्रियांनो.
कबुतरासारखं निरपद्रवी बना. ज्यावेळेस जगाकडनं, लोकांकडनं, देवाच्या सेवकाकडनं तुम्ही सल्ले घेताल, इमोशनल होऊन निर्णय घेऊ नका, इमोशनल होऊन वाहत जाऊ नका, तर सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं निरपद्रवी व्हा. कारण मनुष्य कधीच तुम्हाला 100% तुमच्या हिताचा सल्ला देऊ शकणार नाही. तो त्याचा स्वार्थ राखून तुम्हाला नेहमी सल्ला देणार, नेहमी तो तुम्हाला मदत करणार. पण तो एकुलता एक देव, तो परमेश्वर असा आहे की ज्याने तुमच्याने माझ्यासाठी आपला एकुलता एक पुत्र दिला प्रियांनो. आणि त्याने प्रेम केलं आणि त्याने म्हटलं की तू माझ्यावरती विश्वास ठेव, तू माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुझं हित केल्या वाचून मी तुझा माघार घेणार नाही. तुझं झालेलं हित पाहून मी आनंद उत्सव करेल, तुझं झालेलं हित पाहून मी आनंद उत्सव करेल. तो परमेश्वर आपल्या दुनियात पुढं करून म्हणत आहे प्रियांनो, तो परमेश्वर म्हणत आहे की मी तुझं हित केल्या वाचून माघार घेणार नाही. त्या परमेश्वराला शरण या प्रियांनो. जगाकडे धावू नका, जगाकडे धावू नका. देवाला प्रथम स्थान द्या, त्याच्या वचनाला प्रथम स्थान द्या. पवित्र आत्म्यासाठी आपले कान उघडा प्रियांनो, पवित्र आत्म्याची वाणी ऐका प्रियांनो, त्याच्या हितकारक गोष्टी त्याच्याकडून शिका प्रियांनो. त्या कोणत्या मार्गाने जायचे ते मार्ग तुम्ही जाणून घ्या प्रियांनो. आणि पहा परमेश्वर तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे, आणि पहा परमेश्वर तुम्हाला कशाप्रमाणे हितकारक त्या हिरव्यागार कुरणामध्ये घेऊन जाणार आहे प्रियांनो. परमेश्वर तुम्हाला त्या संत पाण्याच्या प्रवाहाजवळ कशा पद्धतीने घेऊन जाणार आहे. तुमच्या जीवनातील ती दगदग, तुमच्या जीवनातली ती तकतक, तुमच्या जीवनातली ती किरकिर, तुमच्या जीवनातली त्या नकारात्मक गोष्टी परमेश्वर काढून टाकून तुम्हाला त्या हिरव्यागार संत पाण्याजवळ त्या हिरव्यागार कुरणामध्ये बसवणार आहे. तो परमेश्वर तुम्हाला त्याच्या तुमच्या शत्रूच्या देखत ताट वाढणार आहे. तो परमेश्वर तुमच्या डोक्याला तेलाचा अभंग करणार आहे. आणि तो परमेश्वर तुम्ही मृत्यूच्या दरीतून जरी दाग असाल, शत्रूने तुमच्या विरुद्ध किती मोठा वेढा केलेला असेल, किती मोठे प्लॅन केलेले असतील, तुम्ही पडावे, तुम्ही तुटावे, यासाठी त्यांनी किती प्रयत्न केला असेल, तो परमेश्वर त्या जाळातून, त्या दिवसात सुटणाऱ्या बाणातून, रात्री फिरणाऱ्या मरीपासून तो तुमचा बचाव करणार आहे प्रियांनो. कारण तो म्हणतो की तुझं हित केल्या वाचून मी माघार घेणार नाही, तुझं हित केल्या वाचून मी माघार केला नाही. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस, तू मोलाचा आहे, तुला मी मोलाने विकत घेतलेला आहे. पण प्रियांनो, आपला प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याच्याकडे जात नाही. त्याला जे प्रथम स्थान आपण दिलं पाहिजे ते प्रथम स्थान आपण आपल्या जीवनामध्ये देत नाही. आपण मनुष्याला प्रथम स्थान देत आहोत, आपण मनुष्याच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवत आहोत प्रियांनो, मनुष्यावरती भाव आपण ठेवत आहोत. म्हणून आपण फसवले जात आहोत, म्हणून आपण निराश होत आहोत, म्हणून आपण दुखवले जात आहोत. पण त्यापेक्षा त्या प्रभूला प्रथम स्थान द्या प्रियांनो, त्याच्या वचनाला प्रथम स्थान द्या, त्या आत्म्याच्या वाणीकडे लक्ष द्या प्रियांनो. कारण प्रभू म्हणतो की माझी मेंढरं माझी वाणी ऐकतील. ते प्रभूची मेंढरं आपण बनूया प्रिया. आणि पहा परमेश्वर तुमचं हित केल्या वाचून माघार घेणार नाही. परमेश्वर कदापि तुमचं हित केल्या वाचून माघार घेणार नाही. त्याच्या वचनामध्ये त्याने करार केलेला आहे प्रियांनो. बायबल उघडून वाचा प्रियांनो. इर्मया 32, 40, 41, इर्मया 17:7, स्तोत्र संहिता 118:8. प्रियांनो, बायबल उघडून वाचा. परमेश्वर बोलत आहे की तू जर मला शरण आलास तर मी तुला कदापि तुला सोडणार नाही. री पाराबाला बशंदे रे रे बोलो. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे प्रियांनो. आज तुम्हाला तुमच्या जीवनात आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की प्रथम स्थान तुम्ही कुणाला देतात, कुणाला तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान तुम्ही दिलेलं आहे. देवाला, माणसाला, तुमच्या धंद्याला, तुमच्या बिझनेसला, तुमच्या लेकरांना, तुमच्या परिवाराला, तुम्ही कुणाला तुम्ही प्रथम स्थान देतात प्रियांनो. ही गोष्ट तुम्हाला चाचपण्याची गरज आहे. आणि त्या सल्लागाराला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करण्याची गरज आहे. तो जो म्हणतो की तुझ्यामध्ये जो मी आहे, मी या जगावरती विजय मिळवलेला आहे, तू माझ्या मार्गदर्शनाप्रमाणे चाल, माझ्या प्रेरणेने तू चाल, माझ्या प्रेरणेने तू चाल, माझ्या गोष्टी तू ऐक, माझ्या गोष्टी तू स्वीकार, माझ्या गोष्टी तू शिक.
मी तुला त्या हितकारक मार्गाने तुला घेऊन जाईल. मी तुला फसवून देणार नाही. मी तुला निराश होऊन देणार नाही. मी तुला दुःखित होऊ देणार नाही. मी तुला पडू देणार नाही. जो तुमच्यामध्ये आहे त्याचा पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये आहे त्याच्या प्रेरणेने चालण्यास, त्याच्या प्रेरणेने शिकण्यास, त्याच्या प्रेरणेने निर्णय घेण्यास शिका प्रियांनो. मनुष्याचं संस्थेचं ऐकून चालू नका प्रियांनो. कोणताच मनुष्य तुमचा उद्धार करणार नाहीये प्रियांनो. कोणताही मनुष्य तुम्हाला उद्धार देऊ शकणार नाहीये प्रियांनो. आणि कोणताही मनुष्य तुम्हाला मदत करू शकणार नाही. जो कोणी तुम्हाला मदत करणार आहे त्याचा प्रत्येकाचा एक स्वार्थ त्याच्या मागे आहे प्रियांनो. तोंडावरती गोड बोलणारे खूप आहेत. तोंडावरती गोड बोलून फसवणारे पण पुष्कळ आहेत प्रियांनो. त्या गोड गोड भाषेला तुम्ही, मोहक भाषेला तुम्ही बळी पडू नका प्रियांनो. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर, केवळ परमेश्वर, ज्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या माझ्यासाठी दिला, त्याच्याशिवाय तुमच्यावरती खरं प्रेम करणारं कोणी नाही. त्याच्याशिवाय तुमच्या जीवनावरती तुमच्यावरती प्रेम करणारं, खरं प्रेम करणारं कोणी नाही प्रियांनो. जगामध्ये सगळं जे आहे हे भुलवणारं आहे. जगामध्ये जे काय आहे हे भुलवणारं आहे.